आजची स्टेज जी आहे ती आपली तीच रेग्युलर स्टेज आहे, स्टेज 4, राईट. परंतु पार्ट 7 मधला आपला पुढचा सेट्स आपल्याला पाहिजे आहे, राईट. तर ते पुढचे सेट्स काय आहेत ते एक एक करून आपण पाहूया. ओके, सो आजचा आपला पहिला सेट आहे मे बी V3. मे बी V3 लक्षात ठेवा, थर्ड स्टेज मध्ये मे V1 होतं, इथे आपण वापरतोय मे बी V3, राईट. मग याचा मराठी ट्रान्सलेशन आहे, त्याचा मराठी अर्थ आहे कदाचित केले जाईल, कदाचित होईल किंवा कदाचित घडेल. दुसरा आणखी पण अर्थ होऊ शकतो, कदाचित केले जाऊ शकते, कदाचित होऊ शकते किंवा कदाचित घडू शकते. आता आपण हे पाहिलेलं आहे याच्यापूर्वीच, ज्या थर्ड स्टेज मध्ये, फर्स्ट आणि सेकंड स्टेज मध्ये, की कॅन आणि मे या दोन्ही जे मॉडेल वर्ब्स आहेत, कॅन आणि मे, या दोन्ही मॉडेल वर्ब्स मधून आपल्याला शक्यता दर्शवता येते, शक्यता किंवा पॉसिबिलिटी. बट या दोघांच्या पॉसिबिलिटी मधला फरक आहे, आपण व्यवस्थित शिकलेलो आहे. कॅन मध्ये जेव्हा आपण जी पॉसिबिलिटी असते, ती पॉसिबिलिटीला आधार असतो, कशाचा? तर ॲबिलिटीचा आधार. ॲबिलिटी म्हणजे पात्रता असते, ॲबिलिटी आहे, राईट. किंवा कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे, म्हणून ते होऊ शकतं, म्हणून त्याची शक्यता आहे होण्याची. परंतु मेला कशाचाही आधार नसतो. मे म्हणजे जस्ट मियर पॉसिबिलिटी म्हणजे काय? केवळ निव्वळ शक्यता, पॉसिबिलिटी. देर इज नो बेस और दॅट बेस इज नॉट फर्म. जरी आपण कशाच्या आधारावरती, जसं आपण असंही म्हणू शकतो, समजा आकाशात ढग जमा झाले, आपण असे म्हणू शकतो एक मे येईल. आता आपण आकाशात ढग जमा झाले याच्यावरती आपण आधारावरती बोलतोय, परंतु तो जो बेस आहे त्याच्यामध्ये आपल्याला शक्यता फारच कमी आहे, होईलच याची काही खात्री नाही, कदाचित होईल असा त्याचा अर्थ असतो. पण इट कॅन रेन म्हणजे काय, की इथे आपण आभाळ भरलेलं आहे, ढग जमून आलेले आहेत, आणि त्यामुळे आपण काय दाखवतो, इथे ती सिच्युएशन तशी झालेली आहे, त्याला बेस आहे असं दाखवतो. लक्षात ठेवा, वाक्यांचं ट्रान्सलेशन सेमच राहणार आहे. मराठीमध्ये आपण कदाचित हा शब्द वापरू किंवा नाही वापरू, बोलता बोलता राहून जाऊ शकतो, पण दोघांमध्ये अर्थ, हा जो अर्थ आहे हा मात्र विसरायचा नाही, याला समजायचंय व्यवस्थित. मग इथे सुद्धा मे बीचा अर्थ तोच आहे, आपण मुद्दाम त्याला कॅन पासून सेपरेट करण्यासाठी कदाचित हा शब्द घेतलेला आहे. मग याचे काही सेंटेन्सेस पाहूया. पुन्हा आपली तीच प्रोसेस आहे. काय? पहिलं कुठलं तरी नाउन म्हणजे ऑब्जेक्ट घ्यायचे. समजा आपण नाउन घेतलं वॉल. आता आपला सेट आहे मे बी, त्यानंतर V3 लावायचा आहे. मग वॉल सोबत काय केले जाईल, काय होईल किंवा काय घडेल, हा जर प्रश्न विचारला तर उत्तर आपल्याला कुठली क्रिया वापरायची आपण वापरू शकतो. वॉल मे बी रिपेअर्ड. मध्ये बोलू नका, रेकॉर्डिंग चालू आहे. मी जेव्हा बोलायला सांगेल तेव्हा सर. ओके, वॉल मे बी रिपेअर्ड म्हणजे काय, तर भिंत रिपेअर केली जाईल, कदाचित केली जाईल, कदाचित केली जाण्याची शक्यता आहे, कदाचित केली जाऊ शकते, कदाचित होऊ शकते, राईट. पुढचं सेंटेन्स समजा आपण घेतलं, स्क्रीन मे बी डिस्प्लेड. स्क्रीन म्हणजे पडदा, इथे आपण स्क्रीनच म्हणू, मराठीत थोडस अवघड जाईल ते बोलायला. पडदा जो आहे तो डिस्प्ले केला जाईल किंवा डिस्प्ले होईल, कदाचित डिस्प्ले होईल किंवा डिस्प्ले होण्याची शक्यता आहे, डिस्प्ले जर केला जाऊ शकतो. पुढे आहे wheat may be
कट. आता वीट म्हणजे काय, तर जे गवत असतं, अनावश्यक गवत, अनावश्यक गवत जे आजूबाजूला असं उगतं त्याला आपण वीड म्हणतो. वीड मे बी कट, म्हणजे वीट हे कापलं जाऊ शकतं, अनावश्यक गवत कापलं जाऊ शकतं. सो ही काही एक्स्ट्रा वाक्य आहेत प्रॅक्टिस साठी. आता पुढचा सेट पाहूया आपण. याच्या पुढचा पहा, याचा निगेटिव्ह आहे, मे बी चा निगेटिव्ह मे नॉट बी, आणि मे नॉट बी चं कॉन्ट्रॅक्शन होत नाही, मे नॉट बी V3, राईट. मग याचं मराठी ट्रान्सलेशन होईल कदाचित केले जाणार नाही, कदाचित होणार नाही, कदाचित घडणार नाही, किंवा कदाचित केले जाऊ शकणार नाही, कदाचित होऊ शकणार नाही, किंवा कदाचित घडू शकणार नाही. ओके. आता एक मिनिट फक्त काही सेंटेन्सेस पाहूया आपण. द हाऊस may not be decorated this Diwali. म्हणजे काय, ह्या दिवाळीमध्ये कदाचित घर सजवले जाणार नाही, डेकोरेट केले जाणार नाही, किंवा डेकोरेट केले जाऊ शकणार नाही. पुढचं बघूया. द prices of food grains may not be decreased. म्हणजे खाद्य जे धान्य आहेत, ह्या धान्यांच्या किमती कदाचित कमी केल्या जाणार नाहीत किंवा कमी होणार नाहीत. द लाईट मे नॉट बी स्प्रेड. म्हणजे कदाचित प्रकाश पसरणार नाही, पसरला जाणार नाही, किंवा पसरू शकणार नाही. Okay, these are more sentences to practice. And next set आहे आपला याच फॅमिली मधला मेच्या. तो आहे माइट V3, आणि त्याचे मराठी अर्थ, मराठी ट्रान्सलेशन सेम आहेत मे सारखी, हे आपण पूर्वी पण पाहिले. आणि माइट नॉट बी V3 याचेही मराठी ट्रान्सलेशन मे नॉट बी V3 सारखेच आहेत. फक्त आणि फक्त फरक लक्षात ठेवायचा आहे की मेच्या ऐवजी आपण माइटही वापरू शकतो, मेच्या ऐवजी आपण माइट सुद्धा वापरू शकतो. अर्थ तेच, सेंटेन्सेस तेच, फक्त माइट वापरणार आपण, बरोबर. मेच्या ऐवजी आपण माइटचा वापर करतो. आता दोन कारणाने, एक तर खास करून जे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असतं, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, त्यामध्ये मेच्या ऐवजी माइट जागा घेतं, तिथे करावंच लागतं आपल्याला, तो ग्रामॅटिकल पार्ट. आणि दुसरा स्पोकनच्या दृष्टीने जर विचार केला आपण, तर माइट कधी वापरायचा की मे मध्ये आपण शक्यता दर्शवतो, पण माइट मध्ये आपण काय दाखवतो, शक्यता कमी आहे. अशी जेव्हा सिच्युएशन असेल, आपल्याला शक्यता आहे परंतु ती कमी आहे, त्यावेळी आपण काय करणार, माइटच्या ऐवजी मेच्या ऐवजी माइट वापरणार. इतकाच फरक आहे. त्यामुळे याचे सेंटेन्सेस वगैरे आपण बघण्यात काही वेळ घालवत नाही, आपण तेच आहे, मेच्या ऐवजी माइट टाकायचे. तुम्ही जेव्हा मेची प्रॅक्टिस कराल त्यावेळी फक्त काय करायचं, समजा आता आपण हे घेऊया, लॉक, प्रॅक्टिस अशी करायची, लॉक मे स्लॅश माइट पण घ्यायचं इथे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मे आणि माइट दोन्ही चालू शकेल. फक्त माइटच्या वेळी इथे थोडासा स्टार करायचा प्रॅक्टिस करताना, म्हणजे लक्षात येईल की याच्यातला फरक काय, तर शक्यता कमी दाखवण्यासाठी. मे नॉट बी किंवा माइट नॉट बी किंवा माइट बी ओपन. लॉक
खोलले जाण्याची कदाचित खोलले जाणार नाही किंवा लाभ कदाचित खोलणार नाही. सो या पद्धतीने प्रॅक्टिस करायची. मेलच्या फॅमिली मधला शेवटचा सेट जो आहे तो आपण कव्हर करूया. तो आहे आपला माइट ऑफ बिन V3. माइट ऑफ बिन V3, राईट. माइट ऑफ बिन V3 म्हणजे याचा मराठी अर्थ आहे, याचा मराठी अर्थ आहे कदाचित केले गेले असते, कदाचित झाले असते, कदाचित घडले असते, किंवा कदाचित केले जाऊ शकले असते, कदाचित होऊ शकले असते, कदाचित घडू शकले असते. काही सेंटेन्सेस पाहूया आपण. फाईन. चिल्ड्रन माइट have been. आता इथे लक्षात ठेवा, माइटच्या ऐवजी तुम्ही इथे सुद्धा मे वापरू शकता. मे have been किंवा माइट have been. चिल्ड्रन माइट have been upbrought properly. ओके. आता upbrought हा कशाचा आहे? अपब्रिंग. या वर्बचा V3 आहे upbrought. मग अपब्रिंगचा अर्थ काय आहे? लक्षात ठेवा, संगोपन करणे किंवा संगोपन करणे, संस्कार करणे, हा त्याचा अर्थ होतो. मग काय अर्थ झाला या वाक्याचा? की चिल्ड्रन माइट have been किंवा मे have been upbrought properly, म्हणजे मुलांवरती कदाचित योग्य संस्कार झाले असते, किंवा मुलांवरती कदाचित योग्य संस्कार, मुलांचं कदाचित योग्य संगोपन केलं जाऊ शकलं असतं. राईट. पुढे डेकोरेटिव्ह LED might have been किंवा may have been, might have been किंवा may have been, might have been sprayed किंवा spreaded all over the lawn. म्हणजे काय? लॉन मध्ये सर्वत्र डेकोरेटिव्ह LED पसरवली गेली असती, कदाचित पसरवली गेली असती, किंवा कदाचित पसरवली जाऊ शकली असते. राईट. पुढचं सेंटेन्स आपण घेऊया. नॅचरल ingredients might have been dried किंवा सन ड्राईड म्हणूया आपण. सन ड्राईड म्हणजे सूर्यप्रकाशात वाळवलेले. सन ड्राईड. चला ठीक, सन ड्राईड इथपर्यंत ठीक आहे. म्हणजे काय? नॅचरल इन्ग्रेडियंट्स, नैसर्गिक जे पदार्थ आहेत किंवा इन्ग्रेडियंट्स आहेत एखाद्या गोष्टीसाठी, एखाद्या ब्युटीचं एखादं प्रोडक्ट बनवण्यासाठी म्हणा, किंवा जेवण बनवण्यासाठी म्हणा, किंवा कशासाठी सुद्धा जे वापरले जाणारे नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत ते सन ड्राईड, कदाचित सन ड्राईड केले जाऊ शकले असते, किंवा कदाचित केले गेले असते. सो हे एक्स्ट्रा क्वेश्चन्स, एक्स्ट्रा हे आहेत सेंटेन्सेस. याच्या पुढचा पार्ट बघूया आपण. आता याच्या पुढचा जो पार्ट आहे तो आहे माइट नॉट हॅव बीन. सॉरी, ते हॅव राहिलेला आहे. माइट नॉट हॅव बीन. माइट नॉट हॅव बीन. बरोबर. इथे आहे हॅव बीन. बरोबर. माइट नॉट हॅव बीन हा पार्ट आहे. तर आता याच्यामध्ये याचा असाइनमेंट आहे तुमची, की ही असाइनमेंट तुम्ही कंप्लीट करायची. म्हणजे काय? हे पूर्ण करायचं.